नमस्कार. मी परत एक विचार घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. मागच्या वेळेला सरकारने शाळांमध्ये 3 भाषांमध्ये हिंदी भाषा ही शिकवावी असे जबरदस्ती करत आलेली होती. त्याच्या विरोधात मी सांगितलं होतं की संस्कृत भाषा शिकवावी, की जी आपल्या सर्व भारतीय भाषांची जननी आहे आणि ज्याच्यामध्ये आपला संपूर्ण हिंदू धर्म सामावलेला आहे. ह्या संस्कृत भाषेचा थोडासा अभ्यास करत होतो मी, गुगलवर काही सर्च करत. त्यावेळेला एक अत्यंत विदारक असं सत्य समोर आलं. ते म्हणजे 2011ला जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार भारतामध्ये 24,881 लोकांना फक्त संस्कृत भाषा येते असं दिसून आलं. किती दुःखदायक गोष्ट आहे. आता एवढ्या कमी लोकसंख्यांना येते याचा अर्थ ही भाषा सरकार लुप्त म्हणून घोषित करू शकते. मग आता लुप्त म्हणून झाल्यानंतर आपल्याला जे अनुदान मिळते या भाषेच्या संवर्धनाकरता, त्याच्या वाढीकरता, ते मिळणार नाही. त्यामुळे आपले धर्मग्रंथ, आपले उपनिषद, आपले जे काही संस्कृतमधून जे काही ग्रंथ आहे, जे काही वाङ्मय आहे, हे छापायला आपल्याला परवानगी मिळणार नाही. त्याच्याकरता सरकारी अनुदान मिळणार नाही. म्हणजे आपल्या संस्कृतीचा लोप होऊ शकतो, आपल्या धर्माचा लोप होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर खरोखर वाटत असेल की आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, आपल्या मातृभाषा ज्याच्यातनं निर्माण झाली आहे त्या आपल्या मातृभाषेचा लोप व्हावायचा नसेल, तर येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये, मी काय सांगतोय त्या लक्षात ठेवा, येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये तुमच्याकडे जनगणना अधिकारी जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना सांगा की आम्हाला संस्कृत भाषा येते, आम्हाला संस्कृत. आपण सांगतो की नाही की तुम्हाला कुठल्या भाषा येतात, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्यावेळेला नक्की सांगा की संस्कृत भाषा येते. तुम्ही म्हणा आम्हाला येत नाही संस्कृत भाषा. नाही हो, असं नाहीये. संस्कृत भाषा तुम्हाला येते. संस्कृत भाषेचा तुमचा दररोजचा संबंध आहे. सकाळी उठल्यानंतर आपण देवासमोर उभं राहतो आणि प्रार्थना म्हणतो ना, आपण गायत्री म्हणतो ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं. काही नाही तर आपण संस्कृत कित्येक श्लोक म्हणतो, देवाच्या आरत्या म्हणतो. त्या आरत्याच्या शेवटीमध्ये जी मंत्रपुष्पांजली म्हटली जाते, ओम यज्ञने यज्ञमयंत देवा स्थानी धर्मानी प्रथमान्या संतते नाकम महिमाया सचंती यत्र पूर्वे साध्या संती देवा. अहो, ही सुद्धा संस्कृतच आहे ना. मग आपला संस्कृती संबंध येत नाही. अहो, जेवढं आपण दुसऱ्या भाषेत बोलत नाही तेवढं संस्कृत आपल्या सतत कानावर पडत असतं. आजकाल युट्यूबवर कित्येक जण आपण श्लोक ऐकत असतो. हे श्लोक संस्कृत मधलेच असतात ना. देवीची स्तोत्र असतात, सहस्त्रनाम असतं. ज्यावेळेला पूजा केली जाते त्याला सहस्त्रनाम केलं जातं. गुरुजी संस्कृतमध्ये असतात. आपल्या संस्कृत भाषा कानावर पडते, आपल्याला येते. लक्षात ठेवा, आपली ही भाषा लुप्त भाषा म्हणून होऊन द्यायची नसेल तर निश्चितपणे तुम्ही ह्याच्या पुढे जेव्हा जनगणनेला लोक होतील त्यावेळेला संस्कृत भाषा ही बोली भाषा, आमची भाषा हे सांगा. मग काय होईल? लुप्त होणारी संस्कृत भाषा लुप्त होणार नाही. आपल्या संस्कृतीचं रक्षण होईल, आपल्या धर्माचं रक्षण होईल. बघा, माझे विचार पटत असतील तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या भाषेचा, आपल्या जो मूळ भाषा आहे ती संवर्धन होईल. धन्यवाद. एवढंच. पुढच्या वेळेला असाच कुठला तरी एक विषय सुचला तर घेऊन येईन निश्चितपणे. आपण माझं बोलणं शांतपणे ऐकतात आणि फॉरवर्ड करतात त्याबद्दल अत्यंत धन्यवाद.